चला चला धुळे शिरपूर धुळे शिरपूर धुळे शिरपूर. अरे पटापट चला रे, नंतर वेळ निघून जाईल आणि मग गाडी पण निघून जाईल रे. अरे चला रे, सुट्टा पैसा काढे ठेवतात रे भाऊ. मना बापनी काही सुट्टा पैसाच नी टांगसाय नाही शे. हा कळलं का? नंतर करशात तुम्ही दांगडो. पिप्पाई ना झाडले वडनं पान नका लावू. म्हणजे या गाडीत भलतं तिकीट नका मागू रे. धुळे शिरपूर. मास्तर ते मालेगावला जातेस काय तुमचं बस? अरे मालेगाव कुठे शिरपूर कुठे, दोन्ही दोन टोक आहेत ना रे भाऊ. 10 मिनिटांनी गाडी आहे, त्याच्यात जाऊन बट. हा चला धुळे शिरपूर. सोडायची का गाडी? अरे सोडायची अरे ती माझी सीट आहे. अरे नाही माझी सीट अरे ती माझी सीट आहे रे. माझी सीट आहे. कशावर ती तुझी सीट आहे? अरे हिच्यावर मी रुमाल टाकलेला आहे. ही माझी सीट आहे. आता याच्यावर मी बसणार. असं कंडक्टरची शीट आहे रे. अरे चांगली इच्छे वारं घेणार आहे. रिझर्व असते ना, दुसरीकडे जाऊन बटना तिकडे खपना. मला विंडो सीट, मला विंडो सीट. अरे टुक 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 आजच करतो. मला तिकडे बसू दे. मी लहान आहे ना, मला तिकडे बसू दे ना. थोडं तिकडे बसू दे मला थोडं. जा बाबा, तू आजच करतो. मला कधीच तिकडे विंडो सीट बसवत नाही. ही बघ, मी माझी विंडो सीट. अरे वा वा वा, कवरा गारवा राहतो. हातलं सागली केस इसकटलं रे मांडी. वा 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 वा. अरे तू ब मेंढा चाललाय ब्या. आई शपथ हरण्या. अरे मस्त आहे रे तुझी विंडो. ये मला दे ना तुझी विंडो अरे प्लीज. चल चल, मी नाही तुला विंडो सीट देणार. अरे वा डोंगरावर डोंगर इकडे. हिमालय पण इकडेच आहे इकडे. आई शपथ हिमालय पण दिसतो. हे बघू बघू ना. चल चल चल, मी नाही दाखवणार. कुट 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 कुटकुट टुक टुक मध्ये पण फंबल करतो का रे? तुला चांगला कुठून काढला पाहिजे माहितीये का? अरे उदबिल्ल्या, शिरपूरला जाताना हिमालय तुझ्या बापाने पाहिला होता का रे? इकडून जाताना ना सातपुड्याचा डोंगर दिसतो. तो पण धुळ्याच्या पुढे गेल्यावर या खिडकीतून, तुझ्या डबड्या खिडकीतून नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ए छोटू, ए टकले छोटू, इधर तुम इधर आ. मी छोटू हाँ. काय रे? एक उसाचा रस देव ना. एक गलास उसाचा रस दे ना. अरे वसाचा रस दे ना. वसा रे गलत आहे तुला. ए छोटू ए तेरे पास ते उकडलेले शेंगदाणे आहे का रे? मी काय शेंगदाणे विकणारा वाटून राहिलो का रे? खिडकी खाली नाटक करून राहिला. चाल, मी एकदाच मारलं. तुम्ही तिकडे दोनदा मारलं म्हणा. नाटक करून राहिला का? ऊसाचा रस पाहिजे तुला? ऊसाचा रस तुझ्या नाकातच होते ना. अरे ये हवालदार काका जाम भरकलाय. याच्या नादाला नको लागायला. याची भंकच नको. हे डायरेक्ट जेल मध्ये टाकल आपल्याला. हो, मी कुठल्या अँगलने हवालदार दिसून राहिलो रे तुला? अरे प्रत्येक खाकी कपडे घातलेला माणूस हा हवालदार नसतो ना रे. बघा ना, याला काय कळतच नाही. हा, ते काय तुला हवालदार दिसतात? ते बघ त्यांची बॅग बघ. ते पोस्टमॅन आहेत ना? ओ काका, आमच्या काय पत्रबित्र आलंय तुमच्याकडे? अरे तुमच्या सोबत काम करून माझ्या डोक्यावरचे पत्रे ओढून गेले रे. अजून झालं. आणि प्रत्येक खाकी कपडे घातलेला माणूस हा पोस्टमन पण नसतो. अरे मी कंडक्टर येणार आहे. हे बघ. हो, अच्छा तुम्ही कंडक्टर आहे? हा. ते प्रसाद कंडक्टर तुमचे कोण लागतात? नका ना रे एवढे ओढून ताणून विनोद करू. हा, म्हणजे कंडक्टरचं यमक जुडवण्यासाठी कंडक्टर. लेखक ब्लॉक झाला तर ऍक्टर म्हणून तुम्ही काहीतरी भरणार आहे. आता आम्ही कुठे कुठे लक्ष देणार ना? विनोद कसा असा सहज केला पाहिजे बा. विनोद तुम्हाला सहज पाहिजे? सहज. हा अरे आपण यांना सहज विनोद करून वा, दाखवू. आपल्याला मास्तरांनी शाळेत काय शिकवलंय काय की शिकवलंय? आपल्यापेक्षा वडीलधारा माणसांचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. चल आपण कंडक्टरना सॅल्यूट मारू. त्या सॅल्यूट मुळे ना मी प्रोफेशन बदललं रे. तरी बी तुम्ही काही सुधरत नाही का? एक विनोद बी नाही झाला ना या स्किट मध्ये तरी चालेल, पण सॅल्यूट नको. ते बायना नको तो सॅल्यूट. सॅल्यूट ते झालं पाहिजे. रिस्पेक्ट तर तुमचं झालंच पाहिजे. 1 2 3 चार टायर ट्रॅक्टरला सॅल्यूट मारू कंडक्टरला. ट्रॅक्टर चालला शेतावर कंडक्टरला मारू. सॅल्यूट.
नका ना रे, अरे असं नका करत जाऊ रे. एखाद्या दिवशी यमक जुडलं ना तर डायरेक्ट हार्ट अटॅक येऊन मरून जाईन रे मी. नका रे असं करू रे, माझा आत्मा असा कलकलून उठतो रे. नको रे तो शॅलूट बिलूट काहीच नको. आणि का रे कंडक्टरला मारू शेलूट हा मध्ये पॉज कशाला घेता रे तुम्ही? त्या पॉज मध्ये माणूस धक्क्याला लागून जातो ना रे. बटा खाले बटा. अरे बापरे. तिकीट बोला. तिकीट. पहा त्याची ऍक्टिंग, पहा केवढी बॉडीने ऍक्टिंग करतो तो. पहा डिटेलिंग त्याची. दलिंदर. गाडी निघून गेली असती ना तर खालीच राहिली असती तुझी ऍक्टिंग. कुठल्या स्टॉपला उतरायचे? आम्हाला बस स्टॉपला उतरायचं. अरे हो हो अभिनयाच्या महामेरू, आता त्याला मारली ना रे ला. तू काय ऍक्टिंग करतो रे एवढी? अरे हे जे बाकीचे लोक बस मध्ये बसलेले आहेत ते काय चालत्या बस मधून कुद्या मारणार आहेत का रे? ते पण बस स्टॉपला उतरणार आहेत ना. कुठल्या बस स्टॉपला उतरायचंय सांगा? आमचा मामा ज्या बस स्टॉपला उभा आहे ना तिकडे उतरायचा. तुझा मामा काय खडा पारशी आहे त्याला सगळे ओळखतील. तुमचा मामा कुठे ते मला काही माहिती नाही. अरे बस स्टॉपचं नाव घेणार आहे. ओके. ओल्या ओल्या टावेलला वास येतो घामाचा. ओल्या ओल्या टावेलला वास येतो घामाचा. बस स्टॉपचं नाव घेतो बस स्टॉप आमच्या मामाचा. मेंढू बाय, तू आज ठरवूनच आलाय का रे की माझ्या डोक्याचा बनका उडवायचा म्हणून? मी तुला आहे ना टायरच्या खाली निंबू ठेवतात ना तसा ठेवून देईन आणि नंतर चेमटडीत टाकसो तुले. थांबा, तुम्हाला आहे ना शेवटच्या स्टाफची तिकीट देतो मी. जिथे खापायचं तिथे खापा रे. मग हा मग आम्हाला 2 हाफ द्या. हाफ हाफ का बरं? का बरं बाई? अरे तुम्ही कंडक्टर झाले, तुम्हाला कानून कायदा काही माहिती आहे का? आम्ही 5 वर्षाखालील मुलं आहोत, आम्हाला तिकीट हाफ लागतच. अजून बी तुम्ही 5 वर्षा खालचीच आहे का रे? अरे डोब्यांनो, अजून 5 वर्षांनी ना तुमची नातवंड स्किट करायला लागतील ना रे. काय काय हिडकतोय पाहतो, काय हसतोय तो. तुमची बुद्धिमत्ता सोडली ना बाकी सगळं 5 वर्षाच्या पुढच्याच आहे. हं? अरे तुम्हाला तिकीट द्यायला तुम्ही कुठे जाणार आहे ते तर सांगा रे. आम्ही मामाच्या गावाला जाणार आहे. कशाला चेटताय तिकडे? आम्ही मामाच्या मुलीशी लग्न करणार आहे. आता तुम्ही म्हणले 2.5-3 वर्षाचे, लगेच लग्नापर्यंत पोहोचले का रे तुम्ही? हा, कोण आहे रे तुमचे आई वडील? हा, त्यांनी कसं काय एकटं सोडलं रे तुम्हाला? म्हणजे सांगा, कुठे राहतात, काय करतात ते? हा, आमचे पप्पा पोल्ट्री फार्म मध्ये काम करतात. हा. ते असं कोंबड्यांच्या पिलांना पकडतात आणि तो कोंबडा आहे की कोंबडी हे ठरवतात. बाय ना, हा कुठला जॉब आहे रे? पोरे तर पोरे दल्ला बी बाखर रे. आणि आई काय करते रे? छोट्या, रडू नको ना, रडू नको ना. आमची 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 काय 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 झालं? आमची आई लहानपणीच हरवली. अरे अरे रे, हरवली? ती हरवली नाही, ती तुम्हाला उपगून तुम्हाला सोडून निघून गेली. यात्रेत आहेत ना पोरं हरवतात, आई वडील नाही हरवत. तुम्ही तिथेच का बरं नाही हरवले रे? काय माझ्या नशिबाला आले रे तुम्ही? फालतूगिरी करताय. त्याला पैसे काढा आणि तिकीट घ्या आता. त्याला लवकर, नाही तर बसच्या खाली उतरा रे. हे ऐकणार नाही बहुतेक. दे दे याला पैसे देऊन टाक. दे. हे घ्या, द्या आम्हाला तिकीट. 2000? कधी पाहिले नाही? कधी पाहिलं नाही? अरे पाहिलंय ना काय दलिंदर. 62 रुपये तिकीट आहे. सुट्टे पैसे कोण तुझा धल्ला देईन का रे? 2000 रुपये सुटे नाही तुमच्याकडे? नाही. बरं तुमच्याकडे 500-500चे 2 नोट आहेत? थांब पाहू दे. हा, द्या. अरे इधर हे ठेवतो मला. आणि 1 मिनिट, हे बघा किती आहेत. अरे बापरे, एवढी चिल्लर? किती आहेत? 10, 13 आहेत. हा मग 4 याला द्या. सर हा, हे गे रे भाऊ. किती उरलेत? 9 उरलेत. ते मला द्या. हा, आता 500 मधनं 9 गेले, किती राहिले? 491. ते मला उतरताना द्यायचे तुम्ही. हा लक्षात ठेवा नीट. तुम्ही मला 4 रुपये दिले. हा. आता मला सांगा 500 रुपयात 4 गेले, राहिले किती? 496. हा, ते म्हणा खाली उतरलं तर द्यायचं. अरे हा कुठला हिशोब रे? असे कसे द्यायचे रे? मला पैसे द्या रे तुम्ही. काय जे तुम्ही पैसे पैसे द्या. द्या रे, हा, ते पैसे ठीक दे. आहे. हा, पैसे करतात.
अरे घ्या आता तर त्या तिकीट. हा आता तरी जा तिकीट. असा कसा तिकीट द्या रे हा मला तर पैसे दिलेच नाही रे तुम्ही खरंच सांगा तुम्ही प्रवास करायला आले का मला लुटायला आले रे नाही खरं तर आम्ही तुम्हाला सांगत होतो की आम्हाला मामाच्या गावी जायचं तुमच्या मामाच्या घरी पैसे जायचं तुम्हाला. तुमच्या पैसे- अरे, direct कशाला टाकतोस? कर आता.